हाय हॅलो नमस्ते टू सिंपल रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये मी तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते। आज मला थोडासा टाईम भेटला संध्याकाळी आणि मग डीमार्टला गेले। माझं बरेच दिवसापासून चालू होतं जायचे आणि तिथून येता मला वाजले 10। पण मग 10 वाजले, थोडा फार टाईम आहे आपल्याकडे, तर मला कुठेतरी जायचं फिरायला असं वाटत होतं। आणि मग आम्ही तपोवनात आलो आणि पहिल्यांदा आम्हाला हे बघायला भेटलं इथं का रामाची मूर्ती तयार केलेली, रामाचा स्टॅच्यू इथं उभारलेला, हे आम्हाला माहीत नव्हतं। अचानक आम्ही आलो, ठरवलं चला तपोवनमधून चक्कर मारून आणि आम्हाला हे सुंदर दृश्य बघायला भेटलं। खूप छान आहे, भव्य दिव्य अशी रामाची मूर्ती इथं या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे। आणि तपोवनमध्ये जे काही छान असं गार्डन होतं त्या ठिकाणी हे सुंदर असं आपल्याला आणखी बघण्यासारखं इथं तयार झालेलं आहे। तर आणि संध्याकाळी अशा वेळेस कसं संध्याकाळी नाही, रात्रीचे 10 वाजलेले, अशा वेळेस खूप शांतता होती। बरेच लोक फिरायला आले, ते मस्त त्यांच्या गप्पा टप्पा चालू होत्या। मग आम्ही छान बघितलं, फिरलो आणि मग थोडंसं फिरून झाल्यानंतर बघून झाल्यानंतर आणि खरोखरच ही मूर्ती खूप सुंदर आहे, सुरेख आहे, रेखीव आखीव तयार केलेली आहे। आणि आजूबाजूला मस्त कारंजा आहे, सगळी लाईटिंग आहे। आणि मग तपोवन म्हटलं का कसं आहे, भरगच्च झाडं, भरपूर झाडं, भरपूर हिरवळ, आपल्या गोदावरीच्या काठावरच आहे तपोवन, त्याच्यामुळे ते सुंदरच असणार नाही का। मग हे सगळं बघितलं, याचा आनंद घेतला आम्ही। आणि आमच्यासोबत इतर बरेच लोक होते, जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने बघणं, आनंद व्यक्त करणं चालू होतं। आणि हे सगळं बघून झाल्यानंतर मग आम्ही म्हटलं चला थोडंसं चहा घेऊया। मग चहा घेतला, मग त्याच्यानंतर थोडंसं फिरून घेऊ म्हणून मग तिथं परत एक राम सीता लक्ष्मण असं एक मंदिर आहे, तिथं मग थोडंसं पायी चालत चालत गेलो आम्ही फिरायला। आणि मग थोडं छान वाटलं, फ्रेश हवा, शांतता बऱ्यापैकी आणि मस्त सगळीकडे लाईट चमकतात, किती छान दृश्य ना हे। तर मग असं आपल्याला कसं टाईम भेटत नाही, आपणच टाईम काढायचा असतो। चला आपले बाकीचे कामं झालेले, घराचे कामं झालेले आणि घरी आल्यानंतर घरातलं काम आवरल्यानंतर बाहेरचे कामं झाले का मग आपणच स्वतःहून टाईम काढायचा आणि आपणच स्वतःला खुश ठेवायचा प्रयत्न करायचा। चला राजे, मग आम्ही इकडे आलो, मस्त फिरलो आणि हे बघा इथं आहे गोदावरी नदी। माझा बच्चू इकडं आलं, तिथून छान आहे सगळं बघता येते सुद्धा। रात्रीचा टाईम आहे, 10चा टाईम आहे, तर एकदम असं शांतता असल्याने मन कसं एकदम शांत झालं। आणि मग चला तर मग, आणि हे तपोवन म्हणजे काही फार दूर नाही आहे, पंचवटीलाच लागून आहे तपोवन। आणि ह्या ठिकाणी स्वामीनारायणचं मंदिरसुद्धा आहे, मी मागे तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तुम्हाला माहीत नसेल स्वामीनारायण मंदिर तर तुम्ही नक्की त्या व्हिडिओमध्ये बघा, छान मंदिर आहे ते सुद्धा बघण्यासारखं। आणि हे सुद्धा खूप सुंदर दृश्य आहे। बरेच लोक दुरून आलेले होते रात्रीच्या 10 वाजेला सुद्धा, कारण 2-3 गाड्या बाहेरच्या लोकांच्याच होत्या या ठिकाणी। तर मग आपण तर नाशिकमध्ये असतो नाही का, मग जसा टाईम भेटेल तसं का म्हणून जायचं नाही म्हणून मॉर्निंग वॉकला घरा बाहेर पण नाही पडत, परत बाहेर निघतच नाही मी, दुसऱ्या दिवशी निघते इकडेच यायची मी मॉर्निंग वॉकला। मला माहित नाही की तुझ्या शहराला तरी रामचा पुतळा उभा गेलाय। आम्ही आता बघतो, अरे बापरे हे काय झालं, आणि छान झालं, मस्त आहे। मी टायमिंग वर आलो, लाइटिंग बनवून गेलो। आमचं बघून झालं आणि सगळे लाईट बंद केले, बंद केले। चलो चलो बाय बच्चू, बाय म्हण। छान आमच्या मायलेकांच्या गप्पा सुरू झाल्या, मस्त एन्जॉय केलं। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, चॅनलला सबस्क्राईब करा। आपण मस्त आणि सुंदर व्हिडिओमध्ये भेटूच, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।